पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी जे प्रयत्न करतायत त्यातले एक सूत्रधार आपल्यासोबत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी महापौर अंकुश काकडे. जवळपास दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढण्याचं पक्क झालेलं आहे. पण प्रशांत जगताप तुमचे जे शहराध्यक्ष आहेत की ज्यांनी पडत्या काळामध्ये पक्षाला साथ दिली त्यांना हा निर्णय मान्य नाही आणि त्यांनी राष्ट्रवादीला राजीनामा द्यायचं निश्चित केलेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये काय वाटतं? नाही, प्रशांत जगतापांनी गेली 3-3.5 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाढ करण्यामध्ये लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगलं काम केलं. पक्षवाढीसाठी त्यांचा मोलाचा वाटा होता, सहभाग होता, हे आम्हाला निश्चित मान्य आहे. पण अजून त्यांनी कुठल्या प्रकारचा पक्षाचा राजीनामा दिला नाही. राजीनामा ते देतील असं मला वाटत नाही. आणि काय वरच्या बाकीच्या त्यांच्या संदर्भातल्या घडामोडी आहेत ते सुप्रियाताई करतील. ते स्पष्टपणे सांगतायत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे त्यांना मान्य नाहीये. मग अशा परिस्थितीत या निवडणुका कोणाच्या नेतृत्वाखाली? एक लक्षात घ्या, जोपर्यंत त्यांचा राजीनामा येत नाही, तो स्वीकारला जात नाही, तोपर्यंत ते आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. आणि सुप्रियाताईंचा असेल, आमच्या स्थानिक लोकांचा देखील प्रयत्न असा आहे की ते आमच्याबरोबर शेवटपर्यंत राहावेत. तो दृष्टीने मी प्रयत्न करतो आहे. महाविकास आघाडीमध्ये आत्ता जे 3 पक्ष आहेत त्या पक्षांना अजित पवारांना सोबत घेणं हे मान्य आहे का? तुमच्या ज्या बैठका झालेल्या आहेत त्या बैठकांमध्ये काय सुरू आहे? आता सगळ्या बैठका झालेल्या नाहीत, ही फक्त आमच्या दोघांची बैठक आहे. मी मगाशी सांगितलं की दुपारी आम्ही काँग्रेसशी बोलणार आहोत, शिवसेनेशी बोलणार. त्यामुळे त्या बैठकीमध्ये त्यांचं काय मत आहे ते आम्हाला समजेल. मनसे तुमच्यासोबत असेल? मनसेनी एक लक्षात घ्या, आज मनसे आणि शिवसेना त्यांनी त्यांचीसुद्धा अजून जाहीर केलं नाही. त्याच्यामुळे आणि मनसे हे शिवसेनेबरोबर आहेत. त्यामुळे शिवसेनेचा त्यांचा काही जो निर्णय असेल तो आमच्या बरोबर आहे. शेवटचा प्रश्न या सगळ्यामध्ये, काल दत्ता निकवडे असं म्हणाले जरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी सुद्धा घड्याळावरती ही निवडणूक लढवली जाईल. तुम्हाला पक्षाचं चिन्ह महत्त्वाचं वाटतं का दोन्ही पक्षांनी एकत्र येणं हे पुढच्या राजकारणासाठी महत्त्वाचं वाटतं? आमच्या दृष्टीने दोन्ही पक्षांनी एकत्र येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. घड्याळाचा मुद्दा, तुतारीचा मुद्दा थोडा गौण आहे. तो आम्ही एकत्र बसून चर्चा करून कसं सोडवता येईल तो सोडवू. सीट शेअरिंगच्या बाबतीमध्ये काही चर्चा झाली नाही. सीट शेअरिंगच्या बाबतीमध्ये काही चर्चा झालेली नाही. चिन्हाचा मुद्दा हा आमच्या दृष्टीनं गौण आहे. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं गरजेचं आहे असं अंकुश काकडे म्हणतात. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलसह अश्विनी सातोडोके, LS मराठी, पुणे.